नमस्कार. हिंदू संस्कृतीत सणाची काही कमतरता नाही. आपले विविध सण जितके आनंदी, रंगीबेरंगी, उत्साही तितकेच अर्थपूर्ण असतात. वाईट व अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगणे हा सणामागील मुख्य उद्देश असतो. पुरणपोळी, पाणी उडवणे, रंग खेळणे, काही ठिकाणी भांग पिणे अशी धूल धमाल होळीमध्ये केली जाते. मराठी महिन्याच्या शेवटच्या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा हर्ष उल्हासाचा सण म्हणजेच हा होळी. देशभरात विविध राज्यात विविध ठिकाणी होळी साजरी करण्याची परंपरा वेगवेगळी आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक पण आगळीवेगळी होळी गोव्यातील निसर्गरम्य सुंदर अशा मळकर्णे गावात शेनी होळी शिमगोत्सव साजरा केला जातो. ही होळी रंगाने नाही तर आगीने खेळण्याची वेगळीच परंपरा या गावात जोपासली जाते. मडगाव पासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या व केपे पासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या मळकर्णे गावात एक वेगळ्याच प्रकारची होळी साजरी केली जाते. मळकर्णे गावातील व गावाच्या परिसरातील तरुण, वयस्कर, लहान मुले, महिला मंडळी मोठ्या प्रमाणात होळीच्या आदल्या रात्री गावाचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रांगणात एकत्र जमून प्राचीन काळापासून चालत आलेली आगळीवेगळी पारंपरिक होळी साजरी करतात. होळीच्या दिवशी होळीची माडी म्हणजेच ठोकळीचे कान, सुपारीचे झाड हे 3 झाड वाजत गाजत लांब देवराईवरून आणली जाते व त्या तिन्ही ठोकळीच्या माडाला खांद्यावर उचलून गावातील श्री मल्लिकार्जुन मंदिर, श्री दलमी मंदिर व श्री नागेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घातला जातो व त्याचबरोबर गावातील काही ठराविक ठिकाणी देखील मिरविली जाते. ठोकळीचे कान श्री मल्लिकार्जुन मंदिर, श्री दलमी मंदिर व श्री नागेश्वर मंदिरासमोर उभी केली जाते आणि इथूनच होळीला खरी सुरुवात होते. मळकर्णे गावातील या होळीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. हा होलिका उत्सव सहभागी होण्यासाठी दूर राहणारे मळकर्णेचे नागरिकच नव्हे तर देश विदेशातील भाविक दर्शन घेण्यासाठी व उत्सवात सहभाग घेण्यासाठी आवर्जून गावात येत असतात. होळीच्या आधी 7 दिवस संपूर्ण गाव कडक व्रत करतात. त्यात 7 दिवसात मांसाहार, अल्कोहोल व इतर गोष्टीपासून लांब राहावे लागते. म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी. त्यानंतर या पवित्र उत्सवात सहभागी होता येते. या 7 दिवसात सतत विविध पारंपरिक, धार्मिक, कडक विधीचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात येत असते.
होळीच्या दिवशी गावातील तरुण आंब्याचे ताळे घेऊन नाचतात। यावेळी ग्रामस्थ पारंपरिक वाद्य वाजवतात। त्यानंतर शेणी पेटून सर्व ग्रामस्थ शेणीच्या ठिणग्या उघड्या अंगावर उडवत फिरतात। याला शेणी उजा असे म्हणतात। पेटलेल्या होळीसमोर मोठ्या प्रमाणात नारळ फोडून सर्व गावाचे कल्याण हो आणि रक्षण हो असे ग्रामस्थ गाणे घालतात। शेणी ही गाय म्हशीचे शेण एकत्र करून त्याचे गोळे थापले जातात। ते उन्हात सुकवले जातात। याला शेणी म्हणतात। त्यानंतर देवळासमोर रोवलेल्या होळीच्या कांडावर गावातील तरुण व लहान मुले चढतात। तर खाली असलेले ग्रामस्थ पेटलेली शेणी गोळ्या माडावर चढलेल्याच्या अंगावर उधळतात। ही पेटलेली शेणी अंगावर फेकली की गावात संकट येत नाही, आले तरी ते दूर होते। त्याचप्रमाणे रोगराई देखील लांब राहते। तसेच याला देवाचा प्रसाद देखील समजला जातो असा गावकऱ्यांमध्ये दृढ विश्वास आहे। हा उत्सव सकाळी 7 वाजता चालू असतो। त्यानंतर दीपोत्सव साजरा करण्यात येतो। या गावात आलेल्या नवीन नवरीला दीपाचा प्रथम मान दिला जातो। गावातील संपूर्ण महिला मंडळ यात मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात। असा पारंपरिक शिमगा उत्सव पाहून खरोखरच मन अगदी प्रसन्न होते।
हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, धन्यवाद.